नमस्कार, मी परमदास जाधव. तर जगात आता फक्त बंदुकाचंच युद्ध नाही, तर सुरू झालं आहे ऊर्जेचं युद्ध. तेल, गॅस आणि विजेवर जगाचं राजकारण चाललं आहे. एका बाजूला चीन शांतपणे मोठं तेल साठे तयार करतोय आणि दुसरी बाजूला भारत अजूनही परदेशी तेलावर अवलंबून आहे. आणि मग प्रश्न असा की भारत मोठ्या संकटात अडकणार का? हे संकट भारतासाठी मोठी संधी ठरणार का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत एनर्जी वॉर म्हणजे काय आणि चीनची तेलविषयक रणनीती काय आहे, भारतावर याचा किती परिणाम होणार आणि भविष्यात भारत जगाला सरप्राईज देऊ शकतोय का? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे की भारत कोणत्या गोष्टीमुळं गेम बदलू शकतोय. तर एनर्जी वॉर म्हणजे काय? तर पूर्वी देशामध्ये जमीन आणि सीमांसाठी युद्ध होत होते, पण आता तेल, गॅस, वीज आणि ऊर्जेच्या पुरवठ्यावर मोठे राजकारण सुरू आहे. कारण आजच्या जगात ज्या देशाकडे ऊर्जा आहे त्याच्याकडेच अर्थव्यवस्थेची ताकद असते. जर एखाद्या देशाचा तेल पुरवठा हा बंद झाला तर अगोदर उद्योग बंद होतात, महागाई वाढ होते आणि पेट्रोल दर वाढतात. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था ही कमकुवत होते, असं होऊ शकतं. आणि म्हणून चीनने अनेक वर्षापासून एक गोष्ट शांतपणे केली, ते म्हणजे मोठे तेल साठे तयार केले. रिपोर्टनुसार चीनने रशियन तेल मोठ्या प्रमाणावर विकत घेतलं, कमी किमतीतलं हे तेल साठवलं आणि भविष्यासाठी संकटासाठी तयारी केलेली आहे. आणि म्हणून उद्या जगात तेल संकट आलं तरी चीन काही काळ स्वतःला सांभाळू शकतोय. आणि म्हणूनच आता अनेक जण म्हणत आहेत की चीनने एनर्जी गेम आधीच समजून घेतलेला आहे. भारत जगातील सर्वात मोठा तेल ग्राहकापैकी एक आहे, पण मोठ्या समस्या म्हणजे भारतात जवळपास 90% पेक्षा कच्चे तेल हे आयात केलं जात आहे. म्हणजेच आपण परदेशावर अवलंबून आहोत. जर मध्य पूर्वेत युद्ध वाढलं, हॉर्मुझ समुद्रधुनी बंद झाले, तर तेल पुरवठा हा थांबला तर भारतात पेट्रोल महाग होते, डिझेल महाग होतं, LPG महाग होते आणि म्हणून महागाईचे दर हे वाढतात. असा थेट परिणाम हा भारतावर होऊ शकतो आणि तो होतोय. आणि म्हणून जगातील मोठा तेल पुरवठा हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या समुद्र मार्गातून होतोय. आणि हा मार्ग बंद झाला तर जगभर तेल संकट हे निर्माण होऊ शकतं आणि भारतासाठी ही खूप मोठी चिंता आहे. कारण भारतात येणारा बरंच तेल हे याच मार्गावरून म्हणजे हॉर्मुझच्या समुद्र मार्गावरून येत आहे. आणि म्हणून आता महत्त्वाचा भाग म्हणजे काही तज्ज्ञांच्या मते हे संकट भारतासाठी संधी ठरू शकते. असं का? कारण भारत आता रशियन तेल स्वस्तात घेतोय, सोलरमध्ये जगात पुढे जातोय, इलेक्ट्रिक व्हेकल वाढवत आहे, हायड्रोजन आणि DME सारख्या इंधनावर काम करत आहे. आणि म्हणून भारत हळूहळू परदेशी तेलावर अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करतोय. विशेष तज्ज्ञ म्हणतात की भारताचा जो सर्वात मोठा गेम चेंजर ठरू शकतो तो म्हणजे सोलर एनर्जी. भारताकडे भरपूर सूर्यप्रकाश आहे, मोठी जमीन आहे
आणि मोठे बाजारपेठा आहेत. जर भारताने सोलर एनर्जी किंवा बॅटरी स्टोरेज, ग्रीन हायड्रोजन यामध्ये मोठी प्रगती केली तर भविष्यात भारत ऊर्जा क्षेत्रात जगाला सरप्राईज देऊ शकतोय. आणि म्हणून जगात अनेक देश तेलाचा वापर हा फक्त इंधन म्हणून नाही तर राजकारणासाठीही करतात. कधी पुरवठा कमी केला जातोय, कधी दर वाढवले जातात, कधी निर्बंध लावले जातात. आणि म्हणूनच तेल म्हणजेच नवं शस्त्र बनलेलं आहे. एनर्जी वॉरचा परिणाम हा फक्त सरकारवर होत नाही, तर तो तुमच्या आणि माझ्या खिशावर होतो. उदाहरणार्थ पेट्रोल महाग होतं, सिलेंडर महाग होतोय, भाज्या महाग होत्या, ट्रान्सपोर्ट महाग होतोय. कारण प्रत्येक गोष्ट ही ऊर्जेवर अवलंबून असते. आणि म्हणून भारताला भविष्यात सुरक्षित राहायचं असेल तर देशांतर्गत ऊर्जा उत्पादन हे वाढवू लागेल आणि तेल साठे हे वाढवावे लागतील आणि नवीन तंत्रज्ञानावर काम करावे लागेल. तर मित्रांनो, आज जगात खरंच ऊर्जेचं युद्ध सुरू आहे. चीन तयारीत आहे, जग चिंतित आहे आणि भारत एका मोठ्या वळणावर उभा आहे. हे संकट भारतासाठी धोकाही ठरू शकते, पण योग्य निर्णय घेतला तर हीच भारतासाठी एक सर्वात मोठी संधी ठरू शकते. तुम्हाला काय वाटतंय? भारत भविष्यात ऊर्जा क्षेत्रात जगाला मागे टाकू शकतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.